एटी ऑइल प्रस्तुत कौल महाराष्ट्राचा या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत करतो। या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत श्रीराम ठिबक सिंचन। कौल महाराष्ट्राचा या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण कौल जाणून घेतोय महाराष्ट्रातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघातला तिथल्या नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्याची उत्तरं आणि त्याचं समाधान इथल्या सत्ताधाऱ्यांकडून करून घेण्याचा आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न करतोय। एक वर्ष आधी आपण होणाऱ्या लोकसभा निवडणुकांचा कौल इथल्या जनतेकडून जाणून घेणार आहोत आणि त्यासाठीच आज आपण आलोय चंद्रपूरमध्ये। चंद्रपूरमधल्या नागरिकांच्या नेमक्या समस्या काय आहेत, इथल्या सत्ताधाऱ्यांनी अजूनही त्या का सोडवलेल्या नाहीयेत यावर टाकलेला हा एक प्रकाश झोत। चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचा कौल कोणाकडे? भाजपनं कब्जा करत काँग्रेसची सद्दी संपवली। विकासाचं मार्केटिंग पण समस्या तशाच। चंद्रपूर, राजुरा, बल्लारपूर, वरोरा, वणी, आर्णी हे 6 विधानसभा क्षेत्र मिळून चंद्रपूर लोकसभा क्षेत्राची निर्मिती झाली। 1998 पर्यंत चंद्रपूर लोकसभा क्षेत्रावर काँग्रेसचं निर्विवाद वर्चस्व होतं, पण 2004 पासून भाजपनं यावर कब्जा मिळवत काँग्रेसची सत्ती संपवली। भाजपनं सत्तेवर आल्यानंतर मोठमोठ्या घोषणा केल्या, पण विकासाचं मार्केटिंग करण्यापलीकडे प्रत्यक्षात कामं काहीच झाली नाही, अशी इथल्या मतदारांची ओरड आहे। कोळसा खाण प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न, बेरोजगारी, जंगलांमधली वृक्षतोड, अवैध दारू आणि ड्रग्जची विक्री, ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचा रखडलेला विकास, धान उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न, असे अनेक प्रश्न या मतदारसंघासमोर। भाजपच्या या उणीवांचा खरं तर काँग्रेस फायदा उचलू शकेल, पण सध्या गटातटाच्या वादामुळे काँग्रेस विखुरली गेली। शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसची सुद्धा ताकद इथं नाही, त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा भाजपच बाजी मारणार का, आता हे बघणं महत्त्वाचं ठरणार। देशातला सर्वात मोठा वीज प्रकल्प ज्या शहरात आहे, ज्या मतदारसंघात आहे, तो मतदारसंघ म्हणजे चंद्रपूर। आणि दुर्दैवानं सांगावंसं वाटतंय ते म्हणजे याच शहराचं प्रदूषण हे भारतामध्ये सर्वात जास्त आहे। इथं धान उत्पादक शेतकरी आहेत, परंतु समस्या सुटायचं नाव घेत नाहीयेत। या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण कौल जाणून घेत असताना ओळख करून घेऊयात या चर्चेमध्ये सहभागी होणाऱ्या प्रमुख पाहुण्यांची, जे इथले सत्ताधारी आहेत आणि प्रमुख विरोधी पक्षही आहेत। सुरुवातीला मी ओळख करून देतोय हरीशजी शर्मा यांची, जे जिल्हाध्यक्ष आहेत आणि नगराध्यक्ष हे आहेत भाजपचे। त्याचबरोबर किशोर जोरगेवार जिल्हा प्रमुख आहेत शिवसेनेचे। स्वागत करतो सर आपलं। राजेंद्र वैद्य आहेत माजी प्रदेश सरचिटणीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आपलंही स्वागत करतो सर। त्याचबरोबर विनोद दत्तात्रय माजी प्रदेश सरचिटणीस आहेत, आपलंही स्वागत करतो या चर्चेमध्ये। राजू झोडे आहेत, विदर्भ संघटक आहेत BRSPचे, जे नेतृत्व सध्या धडाडीनं समोर येत आहे। तुमच्याही समस्या आणि तुम्ही या मतदारसंघासाठी काय करणार आहात हे जाणून घेणार आहोत। या चर्चेची सुरुवात करतोय इथल्या लोकसभा मतदारसंघातील जे विरोधी पक्ष आहेत त्यांच्याकडून। इथल्या कुठल्या अशा समस्या आहेत ज्या अजूनही सोडवल्या गेलेल्या नाहीयेत, ज्यावर या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रकाशझोत टाकावा असं वाटतंय? चंद्रपूरच्या प्रमुख समस्या म्हणजे इथली बेरोजगारी, वाढतं तापमान, प्रदूषण हे चंद्रपूर शहरातल्या, आणि पिण्याच्या पाण्याची समस्या। जे काँग्रेसच्या काळात जे पाण्याचे प्रोजेक्ट इथे होते पिण्याच्या पाण्याचे, जेव्हा चंद्रपूरची लोकसंख्या ही 2 लाख 2.5 लाख होती, आज 7-8 लाखाच्या घरात ही लोकसंख्या गेल्यावरही त्याच पाण्याच्या स्रोतावरून चंद्रपूरला पाणी पुरवठा होत आहे। बरोबर। 25-25 वर्ष भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि खासदार इथून निवडून जातात आहे। 2-2, 3-3, 4-4 मंत्री या चंद्रपूर जिल्ह्यातून जातात। काय केलं यांनी? या जिल्ह्याने वनवैभव कायम ठेवलं, उद्योग निर्माण केले, अनेक लोकांना रोजगार दिले, पण आता या गेल्या काही वर्षापासून
या शहराची अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे, या जिल्ह्याची अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे. लोक म्हणायला लागले की हा बिमारू जिल्हा झालेला आहे. महाराष्ट्रात बेरोजगारांची संख्या झपाट्याने वाढत आहे. उद्योगांच्या चंद्रपूर इंडस्ट्रीयल जिल्हा आणि सोबत कृषी जिल्हा असल्यानंतर सुद्धा बेरोजगारी आणि शेतकऱ्यांची आत्महत्या आणि शेतकऱ्यांच्या हमीभावाला भाव नाही, हे हा मोठा महत्त्वाचा अन्याय. प्रश्न. उद्योग आहेत, स्थानिकांना नोकरी नाही, बेरोजगारी आहे, सिमेंटचं जंगल उभं केलं, या सगळ्या बाबतीत काय उत्तर आहे? स्वाभाविक रूप से विकास हो रहा है और प्रदूषण इस मायने में है कि भाई बड़े पैमाने पर कोयला खदानें हैं. एशिया का सर्वाधिक क्या बोलते बड़ा 2324 मेगावाट का थर्मल पावर स्टेशन है तो है, लेकिन उसके ऊपर समय के साथ में प्रयत्न भी किए गए हैं और बड़े पैमाने पर क्या बोलते पौधारोपण का कार्यक्रम माननीय राज्य वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार जी के माध्यम से यहाँ पर जो कार्यक्रम पिछले तीसरा वर्ष है उसका, और इस मायने में बड़े पैमाने पर क्या बोलते पर्यावरण को बचाने के लिए भी कार्य किए जा रहे हैं. और साथ साथ में अगर बेरोजगारी की बात बोली जाए तो बेरोजगारी कोई आज का प्रश्न नहीं है, लेकिन सेंट्रल गवर्नमेंट ने स्किल डेवलपमेंट इंडिया के माध्यम से बड़े पैमाने पर पिछले 3.5 साल के अंदर में रोजगार के अवसर उपलब्ध किए. इथल्या सगळ्या नागरिकांना ह्या सगळ्या सुविधा मिळाल्या आहेत. बेरोजगारी हटवण्यासाठी जो आता त्यांनी आश्वासन दिलं, बिलकुल बेरोजगारी हटलेली नाही आहे. 83% चंद्रपूरचे बेरोजगार आहे युवक आणि 2 कोटी वृक्ष लागवड झाली. आता 4 कोटी वृक्ष लागवड झाली 2017 मध्ये. सरासरी महानगरपालिकेने जे वृक्ष लागवड केलेली आहे ते मोजून दाखवावे. जगलेले नाही आहे. नागपूर हायवेवरती लावले, त्यांनीच तोडले. सर्वे नंबर 402 403 मधील वृक्ष लागवड झाली, त्याचे पुरावा आहे, PIL चालू आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वृक्ष घोटाळा झालेला आहे आणि वृक्ष मोजून दाखवावे माननीय वन मिनिस्टर आणि वित्तमंत्र्यांनी. आणि वृक्ष लागवड जिवंत असती तर आज हरालीचे वातावरण असते चंद्रपूरला आणि तापमानामध्ये थोड्या प्रमाणामध्ये घट झाली असती. 2 वर्ष झालेले आहे. बिल्कुल गलत आरोप है. मैं आपको बताना चाहता हूँ केवल एक अपन बल्लारपुर शहर का मैं आपको उदाहरण देता हूँ और उस उदाहरण के अंदर में 2 साल के अंदर में 7000 वृक्ष जो आपको क्या बोलते कटघरे के साथ दिखाई देंगे. हाँ, कहीं कहीं कोई रोड प्रोजेक्ट के लिए नियमानुसार क्या बोलते कभी कभी कोई परमिशंस लेकर के कोई पेड़ को ये करना पड़ता है. रास्तों के प्रोजेक्ट है, कहीं और प्रोजेक्ट है, ऐसा हो सकता है, लेकिन जंगल तोड़ के वृक्षों की कटाई हो रही है ऐसा कुछ नहीं है. बड़े पैमाने पर नए वृक्ष लगाए गए हैं. या सरकारचा मुख्य दोष काय आहे की हे सरकार कुणाचं ऐकतच नाही. आणि दुसरी गोष्ट चित बी मेरी पट बी मेरी, हा अनुभव आमचा दिल्लीपासून गल्लीपर्यंतचा आहे. या सरकारचा सगळ्यात मोठा पैसा आहे की गेले असलेले रोजगार हातातून जात आहेत, शेतकऱ्याचे जात आहेत, कामगारांचे जात आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण कोणत्या विकासाचं वृक्ष लावलं आणि कोणत्या खोटं बोलणे, वारंवार बोलणे आणि चित बी मेरी पट बी मेरी. नक्कीच याच विषयावर आपण त्यांचं स्पष्टीकरण घेऊयात. दरम्यान काही सामान्य जनता आहे इथली. या देशात ज्या शैक्षणिक संस्था या 70 वर्षात उभ्या झाल्या, बरोबर, तिथे उच्च शिक्षण घेतलेल्या लोकांना रोजगार मिळत नाही आणि स्किल इंडियाच्या नावाखाली हे एनजीओ जे आहे या एनजीओना आर्थिक सुदृढ करण्याचं काम केलं जात आहे आणि देशातल्या शिक्षित तरुणांना बेरोजगार करण्याचं काम केलं जात आहे. याचं उत्तर घेऊ. सर्वपक्षीय नेत्यांकडे येणार आहे सुरुवात सत्ताधाऱ्यांकडून. मैं आपको बता रहा हूँ ना, एकदम निराधार विषय, कोई विषय नहीं. व्हिडिओ फुटेज पण निराधार आहे. मैं आपको बता रहा हूँ कोई डॉक्यूमेंट्री. त्यात झाडं कटलेली दिसत आहेत. वीडियो फुटेज नहीं. 1.5 लाख झाडं कटलेत. मेरे को एक बात बताइए ना, 1.5 लाख झाड़ं कटलेली दिसत है, बरोबर है. वीडियो फुटेज के आधार पर क्या बोलते हैं किसी जगह का अभी बता रहे कि भाई जर्मनी में साइक्लोन आया और उसका क्या बोलते हैं फुटेज दिखा रहे तुम अफ्रीका का. एक मिनिट, ये कोई विषय एक मिनिट, मी त्या पर्यावरण प्रेमीलाच इथं बोलवतो. इकडे 1 मिनिट. हे फुटेज कुठलं आहे, कुठल्या तालुक्यातलं, गावातलं, काय सांगा? चंद्रपूर तालुक्यातला आहे. मूल रोडवरती आपण जातो बोर्डाला लागून विष्णू मंदिर आहे, त्या बाजूच्या बगलच्या सर्वे नंबर 204 सर्वे नंबर 208 पूर्ण वृक्ष कटाई झालेली आहे. बाकायदा मी तिथली कंप्लेंट पण केली, केंद्रीय वन मिनिस्टरला पण केली आहे, इथल्या वन मिनिस्टरला पण मी हे फुटेज दाखवलेले आहे, पुरावे दिलेले आहे. बाकायदा व्हिडिओ कॅसेट बनवून दिलेली आहे सगळ्या डिव्हिजनला. त्यानंतरही कारवाई शून्य आहे. मानायला तयार नाही. आपणही आपल्या समोर आपला मतदार म्हणून. मैं आपको क्या बता रहा हूँ कि भाई वो बोल सकते हैं ना, उनका अधिकार है. चर्चा सत्र शुरू है, बिल्कुल बोल सकते हैं, लेकिन नकार नहीं सकते कि ये आपके ही जिले का है, आपके ही. जिस प्रकार से इनका कहना है 1.5 लाख वृक्षों की कटाई, ऐसा कुछ नहीं है, कहीं नहीं है, बिल्कुल नहीं है. दूसरा विषय क्या बोलते हैं, हमारे आदरणीय परशुराम भाऊ धोटे हैं यहाँ पर, उन्होंने अभी कहा कि भाजपा के नेताओं को और भाजपा के कार्यकर्ताओं को लाभ देने का काम करते हैं. इतने आपण काय करू, पहिले वृक्षतोडीचा विषय संपवून टाकू, मग येऊया उद्योगांकडे. नक्कीच येऊया उद्योगांकडे. वृक्षतोड होतीये आपल्या जिल्ह्यामध्ये, आपला अंकुश नाहीये का सरकारवर? इथे महत्वाची गोष्ट अशी आहे की शिवसेनेचं इथे ऐकल्या जात नाही, विचारल्या जात नाही. जी राज्यामध्ये स्थिती आहे त्याच्यापेक्षा भयानक अशी स्थिती या ठिकाणी. आम्ही या ठिकाणी म्हणण्यासाठी सत्ताधारी जरी असलो, परंतु आम्हाला इथे विरोधकांचीच भूमिकेमध्ये आम्ही इथे नेहमी काम करतो. आपण असेच हतबल राहणार?
आता हा नेतृत्वाचा प्रश्न आहे, परंतु निश्चितपणे जे जे प्रश्न चंद्रपूरचे आहे, ज्या प्रश्नावर आवाज उठवला पाहिजे तो शिवसेनेने या ठिकाणी सर्वप्रथम उचललेला आहे. ठेवला असता तर हे दीड लाख वृक्ष कटाई झाली नसती. आपली ही जबाबदारी तेवढीच आहे असं वाटत नाही? वृक्ष लागवडीच्या संदर्भात जाहिरातबाजी खूप आहे. वृक्ष लागवडीच्या संदर्भात खूप जागतिक स्तरावर आम्ही कसे पोहोचू या पद्धतीचा प्रयत्न भाजपाचा आहे, पण वृक्ष संवर्धनासाठी कुठलीही मोहीम नाही. एक छोटंसं उदाहरण देतो. यांनी सांगितलं त्या पद्धतीनं आता जुनोना ते पोंभुर्णा हा रस्ता पूर्ण जंगलातून जातोय, कोर जंगलातून जातोय, बफर जंगलातून जातोय. छान मोठे मोठे वृक्ष आहेत. या रस्त्याचं चौपदीकरण करण्याचा घाट आहे, सिमेंटीकरण करण्याचा घाट आहे. लाखो वृक्ष तोडले जातील. एकीकडे चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि केंद्रीय मंत्री हे गोष्टी मोठ्या प्रमाणात करतात उदोद, परंतु त्याचा इम्प्लिमेंट शून्य आहे. पोंभुर्णा ते चंद्रपूर जो रस्ता आहे जंगलातून जाणारा, अजिबात ट्रॅफिक नाही. एक छोटासा तालुका आहे, तिथे चौपदरीकरणाची गरज काय? फक्त आपल्या मर्जीतल्या कॉन्ट्रॅक्टरांना पाळण्यासाठी रस्ते निर्माण करणे आणि त्याच्यासाठी वृक्षतोड करणे. 25 वर्ष झाली. आमच्या चंद्रपूर ते बल्लारपूर हा पट्टा घनदाट जंगलाचा होता. आता तुम्हाला जंगल दिसणार नाही. आणि 25 वर्षात हे घडलेलं आहे, याच्या आधी नाही. यात जंगल होता, या 20-25 वर्षामध्ये झालेलं आहे. जंगलांचं हे शहर असून देखील इतकी बकाल परिस्थिती आहे. अगदी थोडक्यात त्यांनी विकास करताना काही प्राधान्यक्रम तर ठेवायला पाहिजे. म्हणजे जो भाऊपेठ उड्डाण पूल कितीदा त्याचं भूमिपूजन झालं, पण तो अद्याप झालेला नाही. आणि दुसरी कामं म्हणजे बस स्टँड तोडून बांधतील, आणखीन काही जिथे गरज नाही त्या ठिकाणी पूल बांधतील. या जिल्ह्यामध्ये वेकोली म्हणजे वेस्टर्न कोलफिल्ड कोळसाखाली जी जमीन संपादित झाली त्याला काँग्रेसच्या सरकारने जो अध्यादेश काढला त्यामध्ये 8 लाख 10 लाख असा दर दिला होता. त्यांनी मध्ये दुसरा हे काढून त्याला कमी पैसे देण्याचा, त्या लोकांना प्रकल्पग्रस्तांना आंदोलनाला बसावं लागलं. ते सुद्धा यांनी दर महिन्याला एक वेकोलीची खाण त्या सुरू करू असं म्हटलं होतं. कुठे गेला तो सगळं? रोजगाराच्या नावाखाली दरवर्षी म्हणतात की 2 करोड रोजगार देऊ, 2 लाख सुद्धा लोकांना देशात रोजगार नाही. खरं म्हटलं तर शिक्षकांची परिस्थिती अतिशय दयनीय आहे. बीएड झालेल्या लोकांना 2012 पासून एकाला पण गव्हर्नमेंट जॉब नाही आहे. या जिल्ह्याच्या मुख्य 2-3 समस्या आहेत. एक बेरोजगारी, दुसरं टेम्परेचर आणि तिसरं WCL. इथे कुठल्याच प्रकारचं नियोजन आहे. WCLचं मी तुम्हाला सांगतो, काँग्रेसचं जेव्हा शासन होतं त्या शासनामध्ये अशी एक पॉलिसी होती की एखादं गाव समजा त्यांनी ॲक्वायर्ड केलं, तिथल्या लोकांची शेतजमिनी ॲक्वायर्ड केली, तर त्या लोकांना प्रत्येकी 2 एकरवर एकांना नोकरी देण्याचं ठरलं होतं. समजा जर 500 एकर जर जमीन असेल तर 250 लोकांना नोकरी देण्याचं शासनात धोरण नव्हतं. ॲक्विजिशन ऍक्ट मध्ये अशी कुठलीच पॉलिसी नाही. पण काँग्रेसच्या शासनाने स्पेशल RR पॉलिसी इम्प्लिमेंट करून त्याच्यामध्ये नोकरी देण्याचं प्रायोजन केलं होतं. पण ह्या शासनाने ती RR पॉलिसी बनवलेली नाही. मी बिझनेस करतोय, आज मी टॅक्स देतोय, सर्व गोष्टी करतोय, पण प्रदूषणासाठी आज मला वाटतं की मी तर राहू का नको. जे जबाबदार आहेत या सगळ्या परिस्थितीला, त्यांच्याकडनं उत्तर अपेक्षित आहे. याचं इथल्या सगळ्या जनतेला आणि इथल्या सगळ्या सत्ताधाऱ्यांना आपण प्रश्न विचारणार आहोत. कोण आहे या सगळ्या परिस्थितीला जबाबदार? शेतकरी आपल्याच पालकमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये अजूनही खस्ता हालमध्ये आहे. काय सांगता येईल? सिंचन के प्रकल्प है, गोसीखुर्द प्रकल्प 1980 के अंदर में जिसका शिलान्यास किया गया. इतनी सरकारें थी. आज भारतीय जनता पार्टी की सरकार 3.5 साल राज्य की और केंद्र की 4 साल. इसके अंदर में प्रयत्न किए जा रहे हैं. जिनको क्या बोलते हैं 53 साल तक कांग्रेस के प्रधानमंत्री इस देश के ऊपर शासन किया. गली से लेकर दिल्ली तक क्या बोलते कांग्रेस की सरकारें थी. इन क्या बोलते 50-52 वर्षों के अंदर में उनके क्या बोलते सरकारों ने सिंचन की क्या व्यवस्था की. 4 साल में हम तो प्रामाणिकता के साथ में आगे भिड़े हुए हैं और 4 साल के अंदर में आने वाले वर्ष के अंदर में बड़े पैमाने पर जल शिवार योजनाओं के माध्यम से किसानों को लाभ देने का काम किया, उनके जीवन में खुशी लाने का काम किया. कई AG पंप थे. हमेशा क्या बोलते कांग्रेस के शासन के अंदर में 6-6 महीने 8-8 महीने 1.5 साल तक पेंडिंग रहने वाले विषय को हमने तुरंत आओ AG पंप का कनेक्शन लेके जाओ, अपने खेत के अंदर में पानी की व्यवस्था करो. ये हमने करके दिखाया. मी नगरसेवक आहे आणि या जिल्ह्यातल्या केंद्रीय मंत्र्यांनी आणि पालकमंत्र्यांनी या 4 वर्षात सिंचनासाठी कोणतं एक काम केलं ते समजावून सांगावं. जर त्यांनी सांगितलं तर मी नगरसेवक पदाचा राजीनामा देईन, नाही दिलं तर त्यांनी मंत्रिपदाचा द्यावा. उद्योग बंद झाले, एखादा तरी उद्योग सुरू झाला असेल तर मी नगरसेवक पद सोडतो, नाही त्यांनी मंत्रिपद सोडावं. महाराष्ट्र के अंदर में एकमात्र मॉडल क्या बोलते लिफ्ट इरिगेशन, पड़सगांव उपसा जल सिंचन योजना जो महाराष्ट्र का अंदर गांव, ये प्रत्यक्ष में इनका शासन रहने के बाद में चालू क्यों नहीं, प्रत्यक्ष रूप से आज पैसा देकर उसको काम शुरू किया. महाराष्ट्र के अंदर में मॉडल पड़सगांव आमड़ी उपसा जल सिंचन योजना आदरणीय सुधीर मुनगंटीवार जी के प्रयत्नों से महाराष्ट्र में सन्माननीय आमचे मित्र हरीशजी शर्मा यांनी सांगितलं की मागेल त्याला इलेक्ट्रिकल कनेक्शन देण्याचं शेतकऱ्यांना काम केलेला 6,000
मागण्यांचं अजूनपर्यंत 6 महिन्यापासून एकाही कास्तकाराला या ठिकाणी दिलेलं नाही. याचं कारण असं आहे की जो टेंडर काढण्यात आलेला जे पैसे दिले जातात ते ठेकेदाराला परवडत नाही. त्याच्यामुळे कोण्याही शेतकऱ्याला 1 वर्षापासून कनेक्शन मिळालेलं नाही. माझ्या शेतात विहीर केली, डिमांड भरलेलं आहे. एमएससीबी मध्ये गेलो, ते सांगतात की अजूनपर्यंत कॉन्ट्रॅक्ट टेंडर मिळालेलं नाही पोल टाकण्यासाठी. आणि ही अवस्था एका वर्धा जिल्ह्याची, चंद्रपूर जिल्ह्याची नाही तर सगळ्या महाराष्ट्राची आहे. आणि हा जे दावा करताय ते फोल आहे. मला फक्त या सरकारला एकच म्हणायचं आहे की आम्हाला अच्छे दिन नकोय, पण आम्हाला आमचे जुने दिवस परत आहे. आज चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मागील 4 वर्षापासून जी दारूबंदी झाली आणि त्याच दारूबंदीच्या नावाखाली आज इलिगल प्रमाणे 10 पटीने दारू विकल्या जात आहे. आणि इथले जे युवक आहेत ते ड्रग्सच्या आहारी जात आहेत. चंद्रपुराला आणखी ट्रॅफिकच्या समस्या सुद्धा खूप भरपूर आहेत, पाण्याच्या समस्या सुद्धा आहेत. कास्तकारासाठी केंद्र सरकारचा मुद्दा म्हणून सांगतो. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करून मोदी सरकारने त्यांनी वचननाम्यात म्हटलं होतं का आम्ही 1.5 पट भाव देऊ त्याच्या उत्पन्नाच्या खर्चाच्या आधारित. अद्यापही यांचं सरकार राज्याचं असो की देशाचं असो, कास्तकार आपला राबून पीक पिकवतो, खरेदी सुद्धा करत नाही. नाबार्डच्या खरेदी याच्या ठीक आहे, हरकत नाही. याचं उत्तर घेऊया थोडक्यात तुमच्याकडनं. या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आहोत आणि या जिल्ह्यातला आणखी एक महत्वाचा प्रश्न तो म्हणजे अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा. त्याबद्दलही आपण जाणून घेणार आहोत. अंधारी व्याघ्र प्रकल्पातले विशेष तज्ञही आपण या ठिकाणी बोलवलेले आहेत. 2-3 ज्या समस्या आहेत की भाजपचेच कार्यकर्त्यांना एक नवी रोजगार निर्मिती झाली आहे इथं जिल्ह्यामध्ये दारूच्या रूपानं. त्याचबरोबर इथली बेरोजगारी, शिक्षण, स्कॉलरशिप, अनेक प्रश्न अजूनही आवासून आहेत. दारू का जो प्रश्न है, आपको जानकारी होगी, जो मेरे अजीज मित्र है इन्होंने बताया कि इस पूरे जिले के अंदर में 554 बार देसी के क्या बोलते ठेके और शराब की क्या बोलते बार्स थे. 554. एक राजनीतिक इच्छा शक्ति दिखाते हुए माननीय पालक मंत्री ने जो शब्द दिया था उसके ऊपर पूर्तता की और पूरी की पूरी दुकानें पूरी तरह ड्राई. एक 550 लायसन्स धारकांचे दारू दुकानं बंद केले असा यांचा दावा आहे. पण 5 लाख लोकांच्या 5 लाख तरुणांना यांनी दारूचा रोजगार दिला आणि आता घरोघरी दारू मिळायला लागली. अशी चांगली गोष्ट म्हणताय का? दारू बंद झाली नाही सर, दारू बंद चालूच आहे. आणि ज्यांचे घरं बांबूचे होते त्यांच्या घरे मोठे मोठे झाले आहे. आणि आजकाल सांगा दारू बंद झाल्यामुळे काय दारू बंद झाली म्हणते, पण आजकाल आमच्या चंद्रपूरला लहान लहान मुलं ड्रग्स पित आहे. भाऊनी दारू बंद केली आणि ड्रग्स हे बघा, शहर आणि जिल्हा हे सुंदर करायला निघालेले आहेत आणि पोट रिकामा कसं राहील या जिल्ह्याच्या लोकांचा असा व्यवसाय चालू आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाची दुर्दशा गेल्या अनेक वर्षांपासून होतीये. चंद्रपूरचे राज्यकर्ते ते सोडवण्यात अपयशी ठरतात. अगदी थोडक्यात विश्लेषण कराल या समस्येचं. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा केवळ देशात नाही तर संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे आणि याला पर्यटक पण लाखोच्या संख्येमध्ये येतात. परंतु अलीकडील काळामध्ये इथलं जे कॉरिडोर्स आहेत याला ते तुटले आहे. बरोबर. खेड्यामध्ये जंगलतोड पण मोठ्या प्रमाणात होत आहे आणि त्याच्यामुळे वाघ मानव संघर्ष जो आहे तो पण वाढलेला आहे. आणि त्याच्यामुळे माणसं पण मरतात आहे आणि वाघ पण मारले जातात आहे. 4 साल के अंदर में आप सबने देखे यहाँ जितने लोग बैठे हैं उसके अंदर में आने वाले पर्यटक जो राष्ट्रीय स्तर के हैं, राज्य के बाहर के, अंतर्राष्ट्रीय स्तर के, उसके अंदर में बड़े पैमाने पर बढ़ोतरी हुई है. लेकिन क्या बोलते जो नियम कायदे हैं, जो कोर जोन पर, बफर जोन पर लागू होते हैं, जो वन कायदे हैं, उसके नियमानुसार वहां पर क्या बोलते डेवलपमेंट किया गया और ताडोबा के प्रति इतना ज्यादा आकर्षण आदरणीय सुधीर जी के आने के बाद बढ़ा. म्हणजे इथल्या प्रदूषणामुळे इथल्या आरोग्याच्या समस्या ज्या आहेत नागरिकांच्या त्या वाढलेल्या आहेत. अगदी थोडक्यात प्रदूषणामुळे आरोग्यावर नक्कीच परिणाम झालेला आहे. आता हे प्रदूषण जे वाढलेलं आहे, जे काही सिमेंटीकरण झालेलं आहे, जे काही उद्योगधंदे सुरू आहेत त्याच्यामुळे सरळ हा प्रश्न आरोग्याशी संबंधित होतो आहे आणि म्हणूनच याच्यावर जास्तीत जास्त लक्ष देण्याची आपल्याला गरज आहे. नक्कीच. आता या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत चंद्रपूर या लोकसभा मतदारसंघातील नागरिकांचा नेमका कौल काय आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या आधी 1 वर्ष आधी आपण हा कौल जाणून घेतो. अगदी थोडक्यात एका शब्दात काय कौल आहे आपला. बीजेपी की सरकार तर आम्हाला नको आहे. बीजेपी की सरकार और कांग्रेस की सरकार नाही चाहिए. 3-4 टर्म झालेले आहेत, आमदार खासदार झालेले आहेत, परंतु पाहिजे तसं जे महत्वाचं असं कार्य करायला पाहिजे होतं ते त्यांनी केलेलं नाही. थोडक्यात अगदी आमचे पुराणे दिनच आम्हाला हवेत. जुने 2019चे इलेक्शन हे बॅलेट पेपरवर घ्या, म्हणजे ह्या पक्ष पार्ट्याला द्यायची अवकाश समजते. बरं, ठीक आहे. ईव्हीएम घोटाळा करू सत्तेत आहे ना, म्हणजे काही लोकांची इच्छा नाही. चांगला आहे भाऊ, भाजप सरकार बढी आहे एकदम. एटी ऑइल प्रस्तुत कौल महाराष्ट्राचा या कार्यक्रमात आज इथंच थांबतोय. श्रीराम ठिबक सिंचन या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते. उद्या पुन्हा भेटणार आहोत आणखी एका नव्या समस्येसह, एका नव्या मतदारसंघात तिथल्या नागरिकांचा आणि तिथल्या जिल्ह्याचा कौल जाणून घेण्यासाठी.
तोपर्यंत नमस्कार.